ओके चला आपण जाऊयात वळूयात पहिला मॅच टॉसकडे. सध्या तरी हा टॉस होतोय. मॅचची नियमावली स्पर्धेची नियमावली अगदी तिथे समजवली गेली आहे आणि आता न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. यस न्यूज आमच्यापर्यंत आता पोहोचवली जाईल आणि तोपर्यंत ओके ए बी चांदसी अर्थातच चंद्रकांतजी लहांगे साहेब यांचा हा संघ आहे आणि त्या संघाच्या कॅप्टननं टॉस जिंकलाय आणि आता तो टॉस जिंकल्यानंतर आता सध्या तरी ती चर्चा चालू आहे. चला चर्चा करून लगेचच आमच्यापर्यंत तो निर्णय कळवायचा आहे. टीमचे कॅप्टन महत्वपूर्ण ती सूचना आहे. पुन्हा एकदा सगळ्याच पाहुणेवरांना विनंती आहे आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानाने या. असं नसतं बा आपलं आम्ही सगळ्यांचंच पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये करत आहोत आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अक्षयजी बावले साहेब असतील, त्यानंतर आमचे कपिलजी बावले साहेब असतील, ओमजी बावले साहेब असतील, या सगळ्याच पाहुणेवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. खूप सारी मेहनत याही नियोजनासाठी आपण पाहत आहोत. आमचे रवीजी मांडे साहेब असतील, प्रभाकरण्णा डगे साहेब असतील, अनिलजी डगे साहेब असतील आणि पूर्णपणे जाणता राजा ग्रुप आयोजित जाणता राजा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहत आहोत. चला आता पूर्व तयारी झाली असेल. टीम चला निर्णय कळवायचा आहे. एबी चांदसी कॅप्टन ओके बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय, त्याचमुळे तो मैदानाचाही ताबा आपण लगेचच घ्या. आणि युके बादशाह अर्थातच उमेश कुलकर्णी साहेब यांचा तो संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे इन ऍक्शन मध्ये आणि ते सध्या तरी या मॅच मध्ये करतील ते बॅटिंग.
चला पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे या जाणता राजा प्रीमियर लीग 2026 या बहरदार पर्वामध्ये आणि सगळ्यांचंच आपण सहर्ष स्वागत करून या स्पर्धेची सुरुवात करणार आहोत। करूयात स्पर्धेची सुरुवात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। प्रथमतः गणरायाला वंदन करूयात आणि त्यानंतर निश्चयाचा महामेरू बहुजनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मानाचा मुजरा देऊयात आणि वळूयात या पहिल्या लढतीकडे। जिथे एक पहिलाच मोठा सामना आपल्याला पाहायला भेटेल। एका बाजूला उमेशजी कुलकर्णी साहेब यांचा यूके बादशाह हा संघ पाहायला भेटतोय आणि दुसऱ्या बाजूला चंद्रकांतजी लहांगे साहेबांचा संघ आहे एबी चांसी आणि या दोन संघादरम्यानची महत्वाची पहिली लढत। चला बॉल पंचांपर्यंत पोहोचवायचे आहेत आणि महत्वाचे रूल्स रेग्युलेशन आहेत मित्रांनो। रूल्स रेग्युलेशन कडे लक्षात घ्या। वाईड लाईन एकच असेल, फलंदाज कितीही शफल झाला तरी ती वाईड लाईन एकच आहे हे लक्षात घ्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी लक्षात घ्या। ओ डायरेक्ट नो बॉल जो विकेटचा जो नो बॉल असतो तो जो डायरेक्टली जर विकेटच्या बाहेर पडला अर्थात जी सिमेंटची विकेट आहे त्याच्या जर डायरेक्ट बाहेर पडला तर मग तो नो बॉल आहे, अन्यथा तो व्हाईट बॉलच असेल हे लक्षात घ्या। बाहेर जर डायरेक्ट पडला तर मग नो बॉल आणि जर त्या विकेट वरती पडला कॉन्क्रीट वरती तर मग तो व्हाईटच बॉल आहे हेही लक्षात घ्या। टीम रिव्ह्यू एकच असेल हे लक्षात घ्या। तो तुम्हाला व्हाईट बॉल साठी वापरता येईल, तो तुम्हाला नो बॉल साठी वापरता येईल, बीमर बॉल त्यानंतर रन आउट या काही ज्या गोष्टी आहेत त्यासाठी तुम्हाला तो रिव्ह्यू वापरता येईल। एका इनिंगला एकच रिव्ह्यू असेल हे लक्षात घ्या। रूल्स रेग्युलेशन मध्ये काही जर अडथळे असतील तर तुम्ही पंचांना आताच विचारून घ्यायचं आहे। 12 खेळाडू कंपल्सरी आहेत हेही लक्षात घ्या। दोन्ही संघाचे 12 खेळाडू उपस्थित आहेत आणि आता सध्या तरी आपण पाहत आहोत या स्पर्धेचा आगाज होतोय या एक मोठ्या सामन्यानं जिथे संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला भेटत आहेत। यूके बादशाह वर्सेस एबी चांसी आणि बिग बॅश फॉर्मॅट आहे या स्पर्धेचं हेही लक्षात घ्या। त्यामुळे आता वळूयात मॅच कडे जिथे सामन्याला सुरुवात होते। विकी आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटेल। एबी चांसी या टीम कडनं विकी एबी चांसी संघाकडनं मॅन फ्रॉम चांसी चांसीच गावाला बिलॉंग करणारा तो खेळाडू विकी आपल्याला ऍज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून पाहायला भेटेल आणि जय आणि तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत। पहिलाच बॉल क्रॉस बॅटेडनस लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न प्लॅनिंग मध्ये खेळलाय पहिलाच फटका परंतु तो पहिलाच फटका फसलाय आणि विकीच्या खात्यामध्ये आलेली ती पहिलीच विकेट। विकेटनं फलंदाज बाद झालाय। इथे स्पर्धेची सुरुवात करायची होती आणि सध्या तरी आपण पाहत आहोत तो पहिलाच मोठा झटका दिला गेलाय मैदानाच्या आतमध्ये। ही पाहती विकेट मिड विकेटला सोपं असेल। एकाच स्पर्धेमध्ये जर ऑक्शन बेस मध्ये जेव्हा स्पर्धा होते मग त्यानंतर त्या स्पर्धेचा ते दर्जा वाढते कारण प्रत्येक खेळाडू ऑक्शन बेसनं ऑक्शन मध्ये घेतला जातो आणि बेस्ट प्लेयर सगळेच मग त्या युनिटीने खेळावं लागतं आणि सध्या तरी आपण पाहत आहोत बरोबर तो ट्रॅप होता पहिलाच बॉल वरती त्या ट्रॅप मध्ये झटकवलंय फलंदाजाला। जयच्या खेळी शांत जय पहिल्या चेंडूवरती झालाय शांत। मोठी इनिंग खेळणं गरजेची होती। 6 ओव्हरचे मॅचेस आहेत आणि सध्या तरी आता तो पहिला झटका। विकी मॅन फ्रॉम लासलगाव गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या टीम कडनं खेळतोय। यूके बादशाह हा संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बॅटिंग करतायत। टॉस गमावलाय परंतु मॅच गमावी लागणार नाहीत त्यासाठी प्रयत्न करावे लागतील। आता कदाचित तिथून विकीला ती सुरुवात करावी लागेल कारण पहिला जय हा खेळाडू शून्यावरतीच बाद झालाय। गोल्डन डकचा तो शिकार ठरलाय। सुरुवात देता आलेली नाही टीमला आणि त्याचमुळे आता मैदानाच्या आतमध्ये हे प्लॅनिंग पाहूयात। विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। विकीच्या वर्सेस विकी लेफ्टी बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय। हे प्लॅनिंग चांगलं वाटतंय कारण कदाचित तिथून तो राऊंड द विकेट ना अटॅक होईल आणि सध्या तरी आपण पाहतात हवेच्या झोती वाढलाय।
स्लोअर वन होता यावेळेस आपण पाहत आहोत टप्पा पडल्यानंतर बाहेर चाललाय व्हाईट बॉल पंचांनी कळवलाय म्हणून मी तो उल्लेख केला होता नियमावलीमध्ये व्हाईट लाईन एकच आहे फलंदाज कितीही सफल झाला तर ती व्हाईट लाईन एकच पकडली जाईल त्यामुळे तो ऍडव्हान्टेज गोलंदाजाला नाहीत तेही लक्षात घ्यावं लागेल आणि त्याचा फलंदाज फायदा घेतीलच आलेली पहिली सिंगल श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये युके बादशाह या टीमचा पावरती टाकण्याचा प्रयत्न लक्षिक सोडून चाललाय थोडंसं बाहेर राहिलाय लगातार हा दुसरा वाईड येतोय पहिला चेंडूवरती ती विकेट आली होती आणि मग त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आलाय लेफ्टी बॅटर जसा समोर आलाय तसा तो दबाव थोडासा जाणवतो या गोलंदाजावरती बदलाव करावा लागेल एक छोटा बदलाव बडे कामयाबी का हिस्सा बन सकता है तो बदलाव केला जाईल असं दिसलंय आणि आता सध्या तरी ती रणनीती वेगळी आहे आता प्लॅनिंग वेगळं आहे आता इथे कदाचित गोलंदाजाचा फायदा होऊ शकतोय कारण दोन्ही डीप मध्ये ऑन साइडला आता फिल्डर घेतलेत पाहूयात फायदा किती होईल बॅटचीकडे मागे चाललाय कॅचिटचा कॉल झटका क्रमांक 2 सध्या तरी लागतोय हा दुसरा मोठा झटका विकीला परतावा लागेल कोणतंही योगदान न देता 2 झटके नाही टॉस गमावलेला आहे मग ती बॅटिंग पथ्यामध्ये पडली परंतु त्या बॅटिंग मध्ये ती धार दिसत नाहीत आजच्या दिवसामध्ये ते कदाचित कॉम्बिनेशन जमलेलं दिसत नाहीत जेव्हा ऑक्शन होतं तेव्हा मग हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो ते कॉम्बिनेशन ज्या टीमचं कॉम्बिनेशन जमतं मग ती टीम चांगला खेळ दाखवते परंतु सध्या तरी आपण पाहिलंच 2 ते 3 दिवसा अगोदर इथे या स्पर्धेचं ते ऑक्शन झालं आणि मग त्या ऑक्शन नंतर तो वेळ तितकासा मिळालेला नाही खेळाडूंना की ते कॉम्बिनेशन ते प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ असेल परंतु तो डायरेक्टली आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्लॅनिंग न खेळावं लागणार आहे परंतु आता घडलंय काय तर विकेटच्या खात्यामध्ये आलेल्या त्या महत्वाच्या 2 विकेट धावाची सुरुवात इंडिव्हिज्युअल धावाच काढता आलेला नाही दोन्ही खेळाडू शून्यावरती परतलेत आणि आता सध्या तरी 2 ला 2 झटके कारण त्या वाईटच्या 2 धावा आहेत ते व्हाईट बॉल 2 हाताळले होते चांसी संघ मैदानाच्या आतमध्ये एबी चांसी हा संघ खेळतोय आणि चांसी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू विकी सध्या तरी टीम साठी खूपच चांगली कामगिरी करून देतोय पहिल्याच ओव्हरला 2 मोठे झटके दिलेत अजून येणारे 4 बॉल बाकी आहेत आणि कदाचित इथून मी म्हणेन हे मोठं संकट आहे नवीन खेळाडू येतोय अमोल साटम गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू सटाला गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू अमोल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इथून दाखल झालाय आता राईटी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हलकस प्लेसमेंट हे प्लॅनिंग चांगलं वाटतंय कारण जिथे 2 विकेट गेल्यात मग अशा परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत पहिली धाव या धावफलकाला बॅटच्या स्वारे जॉईन केली जाईल टोटल स्कोर कार्ड 3 हलकस प्लेसमेंट पुश करो खुश रहो या पद्धतीचा हा स्ट्रोक राहिलाय फक्त प्लेसमेंट केलाय मनगट खाली ठेवली होती आणि पूर्णपणे आपण पाहत आहोत तो संयमाचा खेळ दाखवलाय हे प्लॅनिंग चांगलं होतं मोलचं कारण 2 झटके शून्यावरतीच अर्थातच इंडिव्हिज्युअल ते धावा काढू शकलेले नाहीत दोन्ही खेळाडू त्याचमुळे बॅटच्या द्वारे ही पहिली ती सिंगल आली साईक रोटेट झाल्या इथेही तो प्रयत्न कोणताही राहिलेला नाही विकेट करण्याचा कारण लयबद्धता साधली आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न शरीरावरती जाऊन तो बॉल आदळतोय इथे ती रिस्की सिंगल कंप्लीट केली जाईल सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड धावा झाल्यात आता या धाव फलकावरती 4 अमोल आणि तेजस ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये युके बादशाह या टीम कडनं पाहायला भेटत आहे प्रत्येक संघ मालकानं प्रत्येकावरती तो विश्वास दाखवून आपल्या टीम मध्ये आपल्या स्क्वॉड मध्ये प्रत्येक खेळाडूला इन्क्लूड केलंय तो आत्मविश्वास जो विश्वास दाखवला टीमच्या संघ मालकांनी तो प्रत्येक खेळाडूला सार्थक ठरवावा लागणार आहे आणि सध्या तरी आता हे 2 खेळाडू खेळतायत 4 ला 2 झटके दिलेत पुढे सरसावून खेळायचं होतं पहिल्याच ओव्हरला ही 3री विकेट झटका क्रमांक 3 फलंदाज अमोल होते बाद खूपच परिस्थिती आता बिकट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची युके बादशाह 4 ला आता 3 विकेट गेल्यात आणि स्कोर कार्ड पाहिल्यानंतर असं वाटतं की जणू काय तो फुटबॉल चालू आहे की काय परंतु हा फुटबॉल नाही तर क्रिकेटचा सामना आपण पाहत आहोत कारण स्कोर कार्ड जर पाहायला गेलं तर 4 ला 3 विकेट गेल्यात परिस्थिती बिकट आहे नवीन खेळाडू अखिलेश
गामने मला मैदानचे अगदी आपण पाहत आहोत जाणता राजाचे ते आयकॉन प्लेयर आहेत आणि सध्या तरी आपण पाहत आहोत परिस्थिती त्यांच्यासाठी ती बिकट आहे कारण 4ला त्या 3 विकेट गेल्यात. अशा परिस्थितीमध्ये ती बॅटिंग आता चांगली होणं गरजेचं आहे. मिडल ऑर्डरला पहिल्याच ओव्हर मध्ये यावं लागलं असं दिसतंय. चित्र विचित्र आहे परंतु हे क्रिकेट हे जे आपण पाहत आहोत जेव्हा सगळे खेळाडू एकत्र येऊन खेळतायत. ओ काय बॉल हाताळलाय हा. बॅकअप द हँड होता पूर्णपणे आपण पाहतो ते फिंगर रोल करून टप्पा पडल्यानंतर तो बाउन्स जो मिळालाय त्यामुळे तो मोठा फटका खेळण्याची संधीच नव्हती. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. पहिल्या ओव्हरला आल्यात फक्त 4 धावा परंतु गेल्यात 3 महत्वाचे विकेट. काय गोलंदाजी राहिली आहे विकेटची. ऍज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून टीमच्या कॅप्टननं का वापरलंय त्याला त्याचं ते प्रत्युत्तर विकी या गोलंदाजानं दिलेलं आहे. तोडीस तोड प्रत्युत्तर पहिल्याच ओव्हरला आलंय आणि तिथे आता संघ सध्या तरी त्या परिस्थितीमध्ये दिसत नाहीत की जिथे बॅटिंग महत्वाचे आहे. 6 ओव्हरचा सामना आहे आणि पहिल्याच ओव्हरला आपण पाहत आहोत. तो फुलटॉस होता गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नरला फिल्डर आणि तिथे प्रयत्न चांगले राहिलेत. 1 फूट पहा खूप चांगले दिले गेलेत. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं दाखवलंय. प्रथमतः तो जम्प घेतलाय बॉल आतमध्ये ढकललाय आणि मग त्यानंतर तो बॉल अडवण्याचा प्रयत्न. हे स्टँडर्ड जपावं लागतं जेव्हा तुमचे सगळेच खेळाडू दूरवरनं एकत्र येऊन खेळतायत तेव्हा मात्र ते स्टँडर्ड क्रिकेटचं सातत्यानं आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत असतो आणि आज या स्पर्धेच्या अंतर्गत तेच क्रिकेटचं स्टँडर्ड इथे जपलं गेलंय. इनसाइड आउटला खेळा वॉटर स्ट्रोक. चेंडू निघाला एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. या ओव्हरचा आणि या इनिंग्स आलाय पहिला वार चौकार. आणि फ्रॉम निफाड अगदी आपण पाहत आहोत ऍज आयकॉनची ती भूमिका महत्वाची असणार आहे या स्पर्धेमध्ये आणि तो ऍज अ आयकॉन म्हणून खेळतोय. तेजस मैदानाच्या आतमध्ये या टीम कडनं आणि सध्या तरी ती महत्वाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये पार पाडली जात आहे. ओ अजून एक याही बरेच ताकदीचा वापर. हाही बॉल निघालाय एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रॉपर टायमिंग चौकार. गेले 9 दिवस आपण ग्रामीणचं क्रिकेट पाहिलं. तिथे त्या ग्रामीणच्या क्रिकेटमध्ये एक गोष्ट अवलंबून सांगावीशी वाटते. 14 झाल्या. 14ला 3 विकेट गेल्यात. तिथे आपण पाहिलं असेल 3 ते 4 विकेट गेल्यानंतर मग तो डाव कोलमडला जातो परंतु इथे तसं नाहीत. इथे विकेट कितीही गेले तरी मायने राखत नाहीत कारण प्रत्येक खेळाडू हा बेस देण्याचा प्रयत्न करणार आहे. 3 विकेट गेल्यात परंतु फटके येत आहेत हे महत्वाचं. अलॉंग द कार्पेट ग्राउंड स्ट्रोक पाहायला भेटतोय. एक सिंगल मिळून जाईल. सिंगलच्या मदतीने आता टोटल स्कोर कार्ड 15 ऑन बोर्ड. 15 वरती धाव फलक. 15ला 3 विकेट गेल्यात. 1.4चा खेळ समाप्त झालाय. हे षटक आतापर्यंत जर भारतचं पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये विकेटलेस आतापर्यंत राहिलाय 4 बॉल मध्ये. आता हा चांगला बॉल आहे. यावेळेस आपण पाहत आहोत अखिलेशच्या बाटला बॉल कोणताही यावेळेस स्पर्श झालेला दिसत नाही आणि तिथे विकेट किपरची भूमिका सध्या तरी कंप्लीट पार पडत असताना पाहायला भेटते. योगदान या चेंडूवरती कोणत्याही धावसंख्येचा नाही आलेला डॉट बॉल पाहायला भेटतोय. 15ला 3 विकेट. अंतिम बॉल. बॉल वेट केलाय. यावेळेस फटका प्रॉपर आणि आता हा बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. ओव्हरचा हा 3रा येतोय चौकार. धाव फलक आता 2 ओव्हर नंतर जाऊन पोहोचले 19. या स्पर्धेचा आपण पाहत आहोत हा पहिलाच सामना जिथे युके बादशाह वर्सेस AB चांदसी या 2 संघादरम्यानची ही लढत. 3 विकेट गेला परंतु त्या धावा आलेल्या आहेत हे महत्वाचं आहे. 6 ओव्हरचा तो सामना आहे.
4 बॉलर 4. कंपल्सरी 4 बॉलर आहेत. मग त्यानंतर तुम्हाला किती वापरावेचे असतील तर तुम्ही वापरू शकतायत, परंतु कंपल्सरी 4. चला विकी पुन्हा एकदा आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटेल. पहिलं षटक खूप चांगलं राहिलंय. विकेट टेकर म्हणून राहिलाय गोलंदाज पहिल्याच ओव्हर मध्ये. चांसी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे एबी चांसी. आणि यावेळेस आली कॅप्चर. लँडिंग झालं प्रेक्षक स्टँड मध्ये. काय अफलातून स्ट्रोक आहे यावेळेस तेजसचा. हा बिग ब्लास्ट सिक्सर. प्रॉपर टायमिंग पाहायला भेटलं. पॅटर्न पॅड मध्ये बॉल होता आणि खोदून काढलाय. पहा फोटोजेनिक स्ट्रोक आहे हा. बरोबर खोदून काढलाय आणि मस्तकाला दस्तक देऊन निघालाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार आलेला षटकार. क्रॉस बॅटेट ना आता मारला. याही वेळेस गॅप शॉट सिलेक्शन प्रॉपर कनेक्शन आणि परंतु तिथे फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय. वेगामध्ये तेजस धावतोय. चांगली बॅटिंग करतोय. ॲज आयकॉन खेळाडू म्हणून सगळ्यात महत्वाची ती भूमिका. प्रत्येक आयकॉन वरती त्या नजरा असतील आजच्या दिवसामध्ये आणि सध्या तरी तेजस त्याच भूमिकेमध्ये राहिलाय. 3 विकेट एका बाजूला गेल्यात परंतु महत्वाची ती भूमिका पार पाडतोय. पहा काय तो स्ट्रोक राहिला गेला बॉल वरती आपण तो पाहिला. खेळाडू मस्तकाला दस्तक देतोय तो चेंडू आणि तिथे या बॉल वरती आलेल्या त्या 2 धावा. क्रॉस बॅटेड याही वेळेस या फटक्यामध्ये आहे वजन. इथेही धावा मिळतील अर्धा डझन. ओके 4 आहेत. ते डिस्टन्स थोडंसं कमी पडलंय त्यामुळे ते 4 मिळतील. कदाचित वाटलं होतं की प्रॉपर टायमिंग आहे ते डिस्टन्स कव्हर होईल परंतु थोडंसं कमी पडलंय आणि त्यामुळे तर पंचांनी सिग्नल दिलाय की 4 धावा. पहा पूर्णपणे आपण पाहत आहोत तितकाही खराब बॉल नव्हता परंतु जो फटका त्याने खेळलाय तो खूप चांगला राहिलाय आणि बरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला निघालाय चेंडू. सीमा पार आलेला 4. अजून एक चौकार आलाय. हा वाईट बॉलचा इशारा. यावेळेस देखील एक्साची मदत ती मिळून जाईल. अतिरिक्त धावा मिळतायत. हा दबाव या ओव्हर मध्ये सध्या तरी राहिलाय आणि हल्ला बॉल कोणावरती झालाय तर जो सगळ्यात महत्वाची भूमिकेमध्ये गोलंदाज होता विकी. पहिल्या ओव्हरला 4 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या या गोलंदाजानं आणि त्याच्यावरतीच हल्ला बॉल झाला आता. हा बाउन्सर हुक केलाय. धावा आता बुक होतील. पुन्हा आलाय अजून एक तेजस सवार. चेंडू सीमा पार आलाय पुन्हा एकदा चौकार. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. एक वाही सध्या तरी आता गोलंदाजाला दिली जाते. या चेंडूवरती तो बाउन्सर हाताळला होता. पूर्णपणे तयारीतच होता. जणू काही त्याला माहितच होतं की बाउन्सरच येणार आहे. तयारीमध्ये होता पूर्णपणे. पहा आणि तिथे हुक केलाय. धावा बुक केलाय 4 आणि 4च्या मदतीने आता 36 ऑन बोट. 36 धावा धाव फलकावरती आहेत. तेजस्वी कमाल तेजस्वी धमाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये पाहायला भेटते आपल्याला. पहिल्याच मॅच मध्ये काय अफलातून खेळतोय पाहूया पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट आता समोर. याही वेळेस लॉंग ऑन थोडासा दूर राहिलाय आणि हाही बॉल निघालाय. मिनी हेलिकॉप्टर लँडिंग झालंय प्रेक्षक स्टँड मध्ये. एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार आला अजून एक चौकार. पैसा बसूल मॅचेस आहेत त्याचमुळे प्रेक्षका हो जी गर्दी तुम्ही आता करतायत ती तुमच्याच फायद्यासाठी आहे. कारण आज क्वालिटी क्रिकेट हे आपल्याला पाहायला भेटणार आहे या मैदानावरती. कारण क्रिकेट मधील नाशिक जिल्ह्यातील रती महारथी इथे तारे आहेत. इथे सितारे आहेत आजच्या दिवसामध्ये आणि ते सगळे काही आपल्याला आजच्या या दिवसामध्ये पाहायला भेटणार आहेत. आणि पहिल्याच मॅच मध्ये तो तेजस त्याच पद्धतीने चमकलाय कारण चांगली बॅटिंग करतोय. 40 धावा 40 ऑन बोर्ड. परिस्थिती जिथे बिकट तिथे नेहमीच तिकट उभा राहिला हा खेळाडू आणि त्याचमुळे तर आज आयकॉनची भूमिका पार पाडतोय टीम साठी. अफलातून खेळी 2.5 लास्टचा अंतिम बॉल. हलकसा प्लेसमेंट साई घेण्याचा तो प्रयत्न आहे. पाहूयात काय घडेल. हो 2चा कॉल आता दिसतोय आणि तिथे त्या 2 धावा घेऊन चाललाय. सेन्सिबल साई नजराना दाखवलाय. पहिल्या ओव्हरला विकी अगदी आपण पाहत आहोत खूप चांगली गोलंदाजी त्याची राहिली परंतु 3ऱ्या ओव्हर मध्ये तो पुन्हा आला आणि तिथे त्याच्यावरती तो काउंटर अटॅक चढवला गेला. 23 धावा त्याने या ओव्हरला खर्च केलात आणि धाव फलक आता जाऊन पोहोचले 42. 3 ओव्हर 42. ओके चला डिन्स ब्रेकचा तो
सध्या तरी ड्रिंक्स ब्रेकची मागणी झालेली आहे. चला पाणी घेऊन जायचा लगेचच. ड्रिंक्स ब्रेक देऊयात आपण आणि वळूयात. बेचाळीस धावा झाल्यात आता 3 ओव्हरला. पहिल्याच ओव्हरमध्ये ती परिस्थिती बिकट होती, तिथे 4ला 3 विकेट गेल्या होत्या आणि आता परिस्थिती चांगली आहे. 3ला आता 3 ओव्हरचा खेळ, धावा झाल्यात 42. फुलटॉस थोडासा लोअर होत होता हा बॉल आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत ती लेंथ मिस केली, त्यामुळे तो मोठा फटका मारता आलेला नाही. गामने मळावरील अगदी आपण पाहत आहोत हा आयकॉन प्लेअर म्हणून जाणता राजाचा आहे आणि सध्या तरी यावरती केलाय त्यानं हा बिग ब्लास्ट. आलाय षटकार. याही वेळेस ताकदीचा वापर, बॉल करतो हवाई सफर, 2 ठोक डाले. आता तिसरा जर आला तर रोख रक्कम 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. कारण अगदी आपण पाहत आहोत जाणता राजा या टीम कडनं देखील तो ऍज अ आयकॉन खेळाडू म्हणून खेळणार आहे. ओके, दरवर्षी ते खेळतायत त्या टीम मध्ये. गामने मळ्यावर तिसरा येईल का, हा बॉलला सोडून दिला आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत दिशा पाहावी लागली. पंचांना व्हाईट बॉल पंच कळवत आहेत आणि आता प्राइस ते कंटिन्यू असेल कारण हा व्हाईट बॉल आला. या बॉलवरती जर षटकार आला तर अभिजी मांडे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 501 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. स्लोअर 1 होता, यावेळेस आपण पाहत आहोत तो खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय, त्यामुळे आपण पाहत आहोत यावेळेस ते पारितोषिक तर मिळणार नाहीत, परंतु 2 धावा घेऊन चाललाय. चांगलं बॅटिंग करतोय. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे ससावेल. धावा झाल्या तर धावफलकावरती टोटल 57 धावा. पुन्हा स्लो बॉल होता, लेन पिक केली, लाईन पिक केली. लुक ॲट दिस साइट अँड लुक ॲट इट सन. बॉल गोइंग 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 अँड गॉन. सिक्सर. हा तिसरा षटकार आलाय. या अगोदर ती चौकारांची बरसात झाली होती तेजस कडनं, परंतु आता षटकारांची बरसात अखिलेश मैदानाच्या आतमध्ये. पाथर्डी फाटा या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये षटकारांची आतिषबाजी करतोय. काय फटके खेळले. चला बॉल बॉय तिकडनं बॉल लवकरात लवकर द्यायचा. प्रेक्षकाव बाहेर बॉल आल्यानंतर थोडस सहकार्य करा. चला अंतिम बॉल तो बाकी राहिलाय. हेही षटक आतापर्यंत महागडे राहिलाय. अंतिम बॉल सिद्धू. इथे पाहूया ती विकेट मिळेल का. सध्या तरी डाऊन द बॉल फिल्डर अभि येतोय आणि तिथे झेल पकडतोय. झेटका क्रमांक यावेळेस लागेल आणि ती विकेट मिळून जाईल कारण अखिलेश झालाय यावेळेस बाद. 9 बॉल मध्ये 24 योगदान देऊन परतलाय. 3 मोठे सिक्सर मारून परतलाय. 63 ला 4 विकेट गेल्या. आता 4 ओव्हरचा तो खेळ झालाय. 4 ओव्हर नंतर 63 धावा
महत्वाचं. आणि अजून एक महत्वाचा खेळाडू विशाल मॅन फ्रॉम सारोळ, नाशिकचा पोलार्ड म्हणून त्याची ती ख्याती आहे. सारोळ गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर मध्ये आलाय विशाल. आणि त्याच्या सोबतीला या टीमचा आयकॉन तेजस मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 63 ला 4 विकेट गेल्यात. वैयक्तिक 34 वरती 11 बॉल मध्ये 34चं योगदान दिलं आणि एक शॉर्ट बट स्वीट इनिंग. 50 जर या मॅच मध्ये तेजसनं जर केली कंप्लीट तर संघाचे संघ मालक आहेत जिथे उमेशजी कुलकर्णी साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. युके बादशाहचे संघ मालक उमेशजी कुलकर्णी साहेब यांच्याकडनं ते कॅश प्राइज दिलं जाईल. 11 बॉल मध्ये 34 वरती खेळतोय म्हणजे संधी आहे, कारण येणारे 2 ओव्हर बाकी आहेत. फुल टॉस कसा सोडेल फलंदाज, इथे फुल टोल वसूल आणि इथे आलाय तेजसच्या बॅटमधनं. तेजस ब्रँडेड स्ट्रोक षटकार. काय अफलातून स्ट्रोक येत आहेत. उमेशजी कुलकर्णी साहेब देखील खुश असतील ही इनिंग पाहिल्यानंतर. 69 धाव फलकावरती. फुल टॉस बॉल तेजस सोडणार नाहीत कारण तो सेट बॅट्समन आहे. 12 बॉल मध्ये आता 40 वरती खेळतोय. ओव्हर पिच अजून एक मिनी हेलिकॉप्टर पाहायला भेटतो. लँडिंग झालंय मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय, धावत पळत आलाय आणि तिथे आता यावेळेस तो विशाल स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल. एक सिंगल आली, सिंगलच्या मदतीने 70चा आकडा गाठलाय. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा अजूनही येतील परंतु तो आकडा कितीचा गाठला जाईल पाहूयात. 6 ओव्हरचे मॅच आहेत त्यामुळे धाव संख्येची इथे कमी नाहीत. या विकेट वरती धावा किती होऊ शकतायत. पहिल्या षटकाला 3 विकेट परंतु मग त्यानंतर तो गेट चेंज झालाय. एक पार्टनरशिप चांगली झाली. तेजस मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. हा फुलटॉस होता, विशेपला खेळाय. लॉंगॉनला फिल्डर धावतोय, वेगामध्ये तो आलाय आणि तिथेही 2 धाव संख्येचा प्रयत्न होता परंतु थांबलाय तेजस. त्यामुळे ते सिंगल मिळते असं दिसतंय. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड आता धाव फलकावरती आता जाऊन पोहोचतायत. धावा झाला 71, 71. पुन्हा एकदा ती स्ट्राईक घेतली जाईल. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पोपट बॉलिंग मार्क वरती 50 साठी आपण पाहत आहोत. रोख रक्कम 501चं कॅश प्राइज झालेला आहे. उमेशजी कुलकर्णी साहेब संघाचे संघ मालक आणि आता त्याच्याकडे ही वाटचाल करण्यासाठी आलेला महत्वाचा अजून एक लॉंग अँड स्ट्रॉंग ठोकला. अजून एक षटकार. 47 वरती खेळतोय आता. 77 धावा झाल्यात. 77 वरती धाव फलक आणि 47 वरती तो खेळतोय. 14 बॉल मध्ये आप सेंचुरीची चाहूल लागली आहे पहिल्याच मॅच मध्ये युके बादशाह या टीम कडनं. उमेशजी कुलकर्णी साहेब या संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं ते कॅश प्राइज आलेलं आहे. या सरी तिथे आलेला हा अजून एक ब्लास्ट. चला अभिवादन द्या आपण तेजस प्रेक्षकांना. काय खेळलाय पहिल्याच मॅच मध्ये. परिस्थिती बिकट, तिथे नेहमीच राहिला उभा तिखट असा हा खेळाडू तेजस. 4 षटकार आणि त्यानंतर 5 चौकार. 15 बॉल मध्ये 53 धाव संख्येची ही इंडिव्हिज्युअल इनिंग आणि सध्या तरी तो स्क्रीन वरती झळकतोय. आपल्या बॅटला अगदी तो चुंबन देतोय आणि सध्या तरी प्रेक्षकही खुश झालेले आहेत. अण्णा आपण रोल बॉल घेऊन यायचे आहेत तिकडनं, सूचना येत्या. पहा काय फटके खेळलेत मैदानाच्या आतमध्ये. षटकारानंच ती हाफ सेंचुरी कंप्लीट केली आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये ऍज अ आयकॉन खूपच चांगला खेळलाय आणि सध्या तरी संघ मालक ही खुश आहेत या इनिंग वरती, कारण परिस्थिती खूप बिकट होती. पहिल्याच ओव्हरला फक्त 4 धावा येत असताना एका बाजूला गळतीच लागली होती आणि अशा परिस्थितीमध्ये हाफ सेंचुरी आली आहे. आता संघ मजबूत स्थितीमध्ये धाव फलक जाऊन पोहोचले. धावा झाला धाव फलकावरती टोटल 83. 83 ऑन बोर्ड. अंतिम बॉल राहिला ओव्हरचा. पोपट पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. अजून एक फुल टॉस. याही वेळेस डिस्टर्न आणि आता फटका यावेळेस फसलाय आणि झटका मिळालाय 5वा. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला. फलंदाज तेजस बाद. 53 धाव संख्येची ती इनिंग साकार केली लगातार 2 षटकार मारून आणि मग तो तिसरा मारण्याचा प्रयत्न होता. तिथे तो फटका फसला. इलिव्हेशन कमी जुळालं, टायमिंग फसलं
आणि तिथे ही 5वी विकेट. 5 ओव्हरचा खेळ झाला, 5 विकेट गेल्यात, धावा झाला 83. पुन्हा एकदा आमचे प्रभाकर अण्णा डगे साहेबांचं शुभागमन. पुन्हा त्यांचं आपण करूयात सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्याच मॅच मध्ये अगदी हाफ सेंचुरीची ती चाहूलच लागली होती आणि आयकॉन कडनं हे पहिली हाफ सेंचुरी तेजसच्या नावावरती. वेल प्लेड तेजस. टाळ्यांचा तो गजर सध्या तरी तो डगआउट मधनं होतोय, कारण ती इनिंग तशी होती त्याची. कारण पूर्णपणे संघ अगदी संकटामध्ये होता. संकट मोचक म्हणून ती कामगिरी त्याची राहिली आहे. 16 बॉलला 53 धाबा मारून तो परतला आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. समदत्तर मैदानाच्या आतमध्ये बटन पॅड मध्ये साकला होता. बरोबर तो ग्राउंड स्ट्रोक सध्या तरी राहिला मैदानाच्या आतमधनं. पाहूयात कशा पद्धतीने विशालच्या बॅटमधनं तो स्ट्रोक होता आणि तिथे ती सिंगल. नाशिकचा पोलाट म्हणून ती भूमिका. प्रसादजी डगे यांचं शुभागमन झालेलं आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहेत आणि सध्या तरी आपण पाहत आहोत सिंगम एंट्री त्यांची आपल्याला पाहायला भेटते. सहर्ष स्वागत आहे त्यांचंही. हा बॉल चांगला राहिला. यावेळेस आपण पाहत आहोत हा चेंडू थोडस कमी गतीने हाताळला होता. लेग बाईचा इशारा बसाने कळवलाय. सिंगल याही चेंडूवरती मिळून जाईल. सिंगलच्या मदतीने आता धाव फलक पुढे सरसावेल. 85 धावा. बॉस वेट केलं होतं. बरोबर तो लेग कटर राहिला. हा बॉल टप्पा पडल्यानंतर खूप चांगला वळण घेतोय. कॉन्क्रीटची विकेट असल्यामुळे तो गोलंदाजांना फायदा घेणे गरजेचं आहे. चांगला बॉल हाताळला. विशालच्या विरोधामध्ये आला डॉट बॉल. लगातारचे 3 षटकार आले तर आमचे सचिनजी डगे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. वेट केलाय यावेळेस. पुल अँड पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल स्ट्रोक, सिक्सर. पोलाट हे नुसतंच नाव विशालला दिलं गेलेलं नाहीत. ज्या पद्धतीने वेस्ट इंडिजचा पोलाट खेळतोय, जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये असतो तेव्हा ते षटकारांची ती अपेक्षा असते. चला बॉल बॉय, बॉल तिकडनं लवकरात लवकर द्यायचा आहे आणि तसाच हाही विशाल आहे. मॅन फ्रॉम सॉरोड. ओ सर पंच, बॉल द्यायचा आहे का? चला हा बॉल घ्या. मॅच चालू होणं गरजेचे असेल. बॉल बॉय तिकडनं थोडस आपली भूमिका तटस्थपणे पार पाडा. बॉल जेव्हा येईल तेव्हा लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा. आलेला आपण पाहत आहोत विशालच्या बॅटमधनं हा अवाढव्य अगदी लॉंग अँड स्ट्रॉंग खूप लांब पल्ल्याचा तो षटकार मारलाय. फुल अँड पॉवरफुल हा फटका आपल्याला पाहायला भेटला आणि सध्या तरी तिथे आता राहिलेत फक्त 2 बॉल. धावा झाला 91. ओव्हर पिच होता. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पोलार्डचा अजून एक धमाका. मैदानाच्या आतमध्ये विशाल ब्रांडे स्ट्रोक, षटकार. आता 2 बॉलला 2 आलेत आणि आता जर तिसरा आला तो रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आमचे सचिनजी डगे साहेब यांच्याकडनं ते पारितोषिक लावलं गेलंय. युट्यूबला देखील आम्हाला ते जॉईन झाले आणि सध्या तरी क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत आहे. सचिनजी डगे साहेब आपलंही सहर्ष स्वागत आहे. आणि हा नो बॉल आहे. वेस्टेजची हाईट राहिले आहे. पुन्हा डान्सिंग डाऊन द ट्रॅक यायचं होतं. जसा फुलटॉस आलाय तसं टायमिंगच फसलं. वेस्टेजची हाईट आणि त्याचमुळे नो बॉल. हो ते पारितोषिक लागूच आहे कारण नो बॉल तो आलाय. ओव्हर पिच यावेळेस ओडी बॉल जितकी जास्त उंची तितके जास्त अंतर. बॉल झाला चुमंतर. लगातारचा तिसरा आणि आता 104 अर्थातच 104 धावा झालेल्या आहेत आणि करायच्या 105. एकाच लाईनअप मध्ये संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं आहे. आयोजकांची ती सूचना आलेली आहे. काय इनिंग राहिले. हा पाहतो पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय
जैन शून्यावरती तो बाद झाला आणि मग त्यानंतर तेजस 53 धावसंख्येची इनिंग खेळली. विकी शून्यावरती बाद झाला. अमोल 1 धावसंख्येचं योगदान. अखिलेश एक धुवाधार इनिंग 9 बॉल मध्ये 24. विशाल अगदी आपण पाहत आहोत या मॅच मध्ये 7 बॉल मध्ये 20 वरती तो नॉट आउट राहिलाय आणि त्याचसाठी तर त्याला नाशिकचा पोलार्ड म्हणून ती उपाधी त्याला मिळाली आहे आणि तो तसा खेळलाही. काय खेळलाय, कमी बॉल मध्ये जास्तचं योगदान. आणि त्या ज्या 4 धावा आहेत त्या पहिल्या ओव्हरला होत्या, मग त्यानंतर 5 ओव्हरला त्या 100 गाठल्या असंही म्हणायला हरकत नाही. चला 105 करायचे आहेत, मोठं टार्गेट आहे, परंतु हे आपण पूर्ववर्धच पाहिलंय. उत्तर अर्धाची देखील स्टार कास्ट तशीच आहे, त्याचमुळे प्रेक्षक कुठेही जाऊ नका. सामना पाहायला तितक्याच मजा येईल, कारण कदाचित दुसऱ्याही इनिंग मध्ये आपल्याला एखादी अशीच इनिंग पाहायला भेटू शकते जशी तेजसनं दाखवली, अखिलेशनं दाखवली, त्यानंतर ऐन क्षणावरती आलेला विशालने दाखवली. तशी आता याही इनिंगला एखादी इनिंग आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे बनून राहा, पाहत राहा, एकत्र राहा. जाणता राजा प्रीमियर लीग 2026 105 करायचे आहेत. दोन्ही संघाच्या कॅप्टनना महत्त्वाची विनंती आहे, आपले जे ड्रेस किट आहेत ते कलेक्ट करून घ्या आणि पुढच्या मॅचच्या टॉस साठी आपण तयार राहायचं आहे. दोन्ही संघांना ती महत्त्वाची सूचना. चला तोपर्यंत आपण लगेचच वळूयात मॅचकडे, जिथे सामन्याला लगेच सुरुवात केली जाईल, जिथे ओपनिंग पेअर दाखल होते सिद्धू आणि अवी.
ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला भेटत आहे. 105 धावसंख्येचा पाठलाग पहिल्या मॅच मध्ये कंप्लीट करायचा आहे. तेजस या टीमचा आयकॉन खेळाडू आहे आणि सध्या तरी ऍज अ बॉलिंग मार्क वरती ऍज अ सायकल बॉलर म्हणून त्याला आपण या मॅच मध्ये पाहणार आहोत. या स्पर्धेचा जागा जसा झाला आहे तर अंजाम कसा होईल पाहूयात, परंतु भरपूर सारी मजा येईल या स्पर्धेला, शंकाच नाहीत. कारण पूर्ण नाशिक जिल्हा या स्पर्धेमध्ये सहभाग झालाय आणि सध्या तरी ऑक्शन बेस स्पर्धा आहे. प्रत्येकाला हवेशे वाटणारे प्लेयर घेऊन प्रत्येक संघाचे संघ मालकांनी बनवला हा संघ. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत या दोन संघादरम्यानची पहिलीच लढत जिथे खूप चांगली रंगेल, शंकाच नाहीत. AB चांसी वर्सेस UK बादशाह अशी लढत. UK बादशाह संघाने त्या पहिल्या इनिंगला धावा काढल्यात 104. 105 चा पाठलाग AB चांसी या संघाला करायचा आहे. अभि आणि सिद्धू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. या ओव्हर मध्ये जर गोलंदाज तेजसनं जर 3 विकेट घेतल्या तर UK बादशाह या संघाचे संघ मालक उमेश कुलकर्णी साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. 50 साठी देखील ते 500 कॅश प्राइज होतं. पहिलाच बॉल अचूक लेंथन लाईन वरती पडला, बरोबर तो बाउन्स मिळालाय. गुळे बिल्डर्स या टीमचा आयकॉन खेळाडू प्रदीप गायकवाड हे उपस्थित झालेले आहेत या क्रीडा नगरीमध्ये. जाणता राजा चषकामध्ये आपला आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचाही खेळ पाहायला आज मजा येणार आहे. तुर्तास तो उपस्थित झालाय आणि थोडस बॅकफुट वरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि तिथे फटका फसलाय, झटका दिलाय. पहिली विकेट फलंदाज बाद. चला आलेली पहिली विकेट तर आली आहे. लगातार 3 विकेट आले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. यावेळेस क्रॉस बॅटेडने खेळलेला फटका आपण पाहत आहोत. फिल्डर अगदी वेगामध्ये धावतोय. मिड विकेट मधनं स्क्वेअर लेगला आला परंतु बॉलनं हुलकवणी दिली आणि आता चेंडू बाउंड्री लाईन कडे झालाय. खराब फिल्डिंग, चेंडू सीमा पार. या इनिंगचा पहिला वार चौकार. ते चौकार शोधावंच लागतील कारण जे पॉवर प्लेचे जे ओव्हर आहेत त्याच ओव्हरांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा काढावा लागतील. 6 ओव्हरचा मॅच मध्ये तुम्हाला 105 पर्यंत पोहोचायचा आहे. त्यामुळे तो रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला मेंटेन करावा लागेल आणि जर तो झाला तर मग तो सामना सोपा वाटेल. आणि आता हा बॉल लॉंग स्टॉपला निघालाय. चेंडू सीमा पार येतोय. हा चौकार. नक्कीच आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या अंतर्गत गामने मळाचे प्लेयर अगदी आपण पाहत आहोत. महाराष्ट्र पोलीस जयलाल राठोड सर असतील, त्यानंतर आमचे दत्ताजी धिंडाळे सर असतील, त्यानंतर आमचे दीपकजी हनवटे असतील आणि योगेशजी महाले या सगळ्याच मान्यवरांचा आम्ही करत आहोत या स्पर्धेमध्ये. जाणता राजा आयोजनाच्या माध्यमातून आपलं सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. आज अगदी आपण पाहत आहोत पहिलाच दिवस आहे आणि पूर्णपणे आज प्रत्येक जण आवर्जून या स्पर्धेच्या अंतर्गत
या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. यावेळेस पंच कळवतात व्हाईट बॉल, एक्स्ट्राची अजून मदत मिळून जाईल. धावफलक पुढे ससावेल आणि आता धावा झाला धावफलकावरती. टोटल स्कोर कार्ड 9 धावा. अंतिम तो बॉल बाकी राहिलाय. त्याचं हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. चौकाराच्या व्यतिरिक्त स्कोर कार्ड वरती जास्तच दिसलेलं नाहीत, परंतु महत्वाचे ते विकेट राहिले आहे जिथे तो पहिला झटका दिला होता. ओ नो लुकचा अंदाज दाखवायचा होता. यावेळेस देखील बाल बसवला गेला खेळाडू, कारण लेग स्टिक वरती टाकण्याचा तो प्रयत्न, थोडीशी मिस्टेक मिस करून चालला हा बॉल आणि ओव्हरच्या आता समाप्ती. पहिला ओव्हरचा तो खेळ झालाय. पहिला ओव्हरला आलात फक्त 9 धावा. समद अख्तर नाशिकचे अगदी आपण पाहत आहोत एक फिरकी गोलंदाज म्हणून त्यांची ती भूमिका नेहमीच या विभागामध्ये राहिली आहे आणि सध्या तरी आता याही मॅच मध्ये तीच अपेक्षा आहे. जसं आपण नाझिम गुल्लीला टेनिस विश्व जगतामध्ये पाहतो तसा हा नाशिकचा गोलंदाज आहे. पाहूयात. पहिलाच बॉल ओव्हर पिच करण्याचा प्रयत्न राहिला होता. क्रॉस बॅटेडने खेळलाय. सिंगल तर मिळून जाईल. डबल साई कॉल आहे आणि आता 2 धावा सहज मिळून जातील. रनिंग बिटवीन द विकेट फास्ट आहे, जिथे आता धावफलक 11 अंकावरती जाऊन पोहोचलाय. 1.1 चा तो खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 11 वरती 105चं टार्गेट आणि सध्या तरी हे सेकंड ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 बॉलर कंपल्सरी आहेत. ओव्हर पिच होता. यावेळेस स्लॉट मध्ये आलाय. जाईल पार्किंग लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. इनिंगचा पहिला ब्लास्ट. षटकार. हो असेच ब्लास्ट करावं लागतील, कारण गरज आहे या मोठ्या फटक्यांचीच. कारण 105 धावसंख्येचा तुम्ही चेस चालवलाय आणि पहा काय फटका खेळलाय. सिद्धू नाम तो सुना होगा. सिद्धूच्या पाठमधनं हा स्ट्रोक, अफलातून स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. सिद्धूच्या पाठमधनं फायनली तो पहिला षटकार या इनिंग्स आला आणि आता धावा 17 झाला. धावा चेसेबल आहेत. या मैदानावरती धावा किती होऊ शकतायत हे आपण पाहिलंय आणि त्याच्यामध्ये कॉन्क्रीटची विकेट आहे, तो बाउन्स मिळतोय. मग जेव्हा जेव्हा बाउन्स मिळतो तेव्हा तेव्हा त्या धावाही भरपूर साऱ्या होत असतात आणि तो फायदा घ्यावा लागणार आहे. आता फटका. यावेळेस पाहूयात. मिड ऑफला फिल्डर आणि सध्या तरी डीप मध्ये तेजस येतोय. ओ जजमेंट थोडस पाहायला गेलं तर जज करण्याचा तो प्रयत्न जरूर होता, परंतु तो भरपूर दूरवरून आला. तो झेल टिपण्यासाठी आणि तिथे पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये तो झेल भूमीला प्रदान झालाय. विशाल आणि तेजसचा प्रयत्न चांगला होता. विशाल प्रयत्न कोणताही त्याचा राहिला नव्हता आणि त्यामुळे ती सिंगलच मिळाली. 18 धावा धावफलकावरती. हे षटक आतापर्यंत पाहायला गेलं तर एक षटकाराच्या व्यतिरिक्त तितकेही दुसरे मोठे स्ट्रोक दिसलेले नाहीत आणि तिथे आपण पाहत आहोत 1 फॉर दी ओव्हर. स्क्वेअर पंचांचा तो इशारा आलाय. 1 फॉर दी ओव्हर. तो बाउन्स हाताळला गेला या ओव्हरचा असं पंच कळवत आहेत. चला त्यासाठी आपण पाहत आहोत कदाचित यस रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बॉलिंग करणाऱ्या टीमनं. जो 1 बाउन्स दिला गेलाय त्यासाठी तो रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. पाहूयात, चेक करूयात. बॉल चेक केला जाईल थर्ड पंचांकडनं. डिसिजन पेंडिंग. फेर बॉल आहे तो. 1 बाउन्स ही नाही, फेर बॉल आहे. पूर्णपणे आपण पाहत आहोत तो समोर न गेलाय, नाका जवळनं बॉल गेलाय.
क्रॉस बॅटेडने खेळण्याचा प्रयत्न पाहूयात. लॉंगॉनला फिल्डर आहे तेजस, भरपूर फास्ट दिसतोय. गेल्याच बॉल वरती त्याने ते प्रात्यक्षिकता दाखवलं होतं आणि इथेही आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सहज बॉल अडवलाय. चेंडू वरती ती मिळून जाईल सिंगलच्या मदतीने. आता धाव फलक 19. वेट केलाय, त्यानंतर आपण पाहत आहोत हा लॉफ्टेड स्क्वेअर कट आहे आणि आता बॉल निघालाय श्रीनु सीमा पार आलेला हा चौकार. 4 धाबा. चला तर आपण पाहतो 2 ओव्हर नंतर धावफलक 23 अंकावरती जाऊन पोहोचलाय. ओ चांगला चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग मध्ये कंटिन्यू तेजस दिसतोय. आज आयकॉनची भूमिका महत्वाची राहिली आहे आणि सध्या तरी पहिल्याही ओव्हर मध्ये आपण पाहत आहोत त्याची गोलंदाजी चांगली होती आणि आता याही ओव्हर मध्ये जर आपण पाहतो तर पहिला चेंडू डॉट बॉल हाताळलाय. दबाव आता पूर्णपणे बनलाय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. टायमिंग यावेळेस देखील आपण पाहत आहोत तो झेल झालेला नाहीत. बॉल मागे आता चाललाय, पाहूयात काय घडेल. 2 तर मिळाल्या त्यांनी. आता 3चा प्रयत्न आहे, धावत सुटलाय. ओ वेगवान, काय गती राहिली आहे. पाहतो 50 स्पीड न धावलाय. जणू काय एका क्षणाला वाटलंय की हुसेन बोल्ट धावतोय की काय, अशी ती रनिंग बिटवीन द विकेट सध्या तरी राहिली आहे. नॉन स्ट्राईक एंड वर ती 3री धाव काढण्यासाठी पहा वेगवान धावलाय तिथे सिद्धू आणि सध्या तरी आता त्या धावा मिळाल्यात. 3 धावा मिळाल्या तरी आता 3च्या मदतीने 26 धावा धावफलकावरती आहेत. ट्वेंटी 26 धावा धावफलकावरती 105 धावसंख्येचा तो पाठलाग सध्या तरी चालवला गेलाय. क्रॉस बॅटेडनं आता खेळण्याचा प्रयत्न पाहूयात. मिड विकेटला फिल्डर धावतोय, वेगवान आलाय पुन्हा एकदा. इथे मात्र तो प्रयत्न दिसत नाही. एकच सिंगल मिळतंय. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सचावेल. धावा झाला आता धावफलकावरती 27 वरती स्कोर कार्ड आणि उर्वरित आता 21 बॉलला 78 करायचे आहेत. 21 बॉल मध्ये 78 धावसंख्येची गरज. सामना आता थोडासा जर पाहायला गेला तर फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं जास्तच राहिलाय असं दिसतंय, कारण युके बादशाह हा संघ आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे. ओव्हर पिच होता. क्रॉस बॅटेडनं पुन्हा एकदा खेळा. मिड विकेटला हा फिल्डर धावतोय, पुन्हा एकदा हातामध्येच खेळा. हे षटक आतापर्यंत तेजस खूप चांगलं राहिलंय. मॅच मध्ये पूर्णपणे असं आयकॉनची भूमिका पुरेपूर त्यानं पार पाडली आहे. कारण पहिल्या इनिंगला हाफ सेंचुरी त्याने मारली, 53 धावा त्यानं ठोकल्या आणि या दोन्ही ओव्हर मध्ये ते योगदान गोलंदाजीमध्ये देखील त्याने चांगलं दिलंय. पॉस वेट केलं होतं, लेट केट केला हा फटका. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहेत आणि तोपर्यंत आपण पाहतो ते सिंगल मिळून जाईल या चेंडूवरती. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे ससावेल आणि तिथे धावफलक आता 29 अंकावरती जाऊन पोहोचलाय. तो दबाव आता वाढलाय. 19 बॉल बाकी राहिलेत, कारण ते आता मोठे स्ट्रोक येत नाही तसं दिसतंय. ओ अजून एक चांगला बॉल. प्लेअर मिस. डॉट बॉल न ओव्हरची सांगता करीत असताना
आणि तिथे आपण पाहत आहोत 3 ओव्हरचा तो खेळ झाला. धावा झाल्यात 29 ला 1 विकेट गेले आहे आणि आता 18 ला करायचे 76. आणि नक्कीच आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या अंतर्गत सत्यम सेल चे मालक सन्माननीय उमेश मोरे यांच्यातर्फे जाणता राजा मित्र मंडळ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या जाणता राजा प्रीमियर लीग 2026 साठी बेस्ट प्लेयरला आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत. तर कमिटी तर्फे ते वेळोवेळी अनाउन्समेंट देखील करण्यात येतील. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत MRP 5000चं स्मार्ट वॉच त्यांच्याकडनं आम्हाला या स्पर्धेच्या अंतर्गत त्या आकर्षित जे बेस्ट प्लेयरचे जे योगदान जे खेळाडू देतील त्यांच्यासाठी ते दिले जाणार आहेत. तर त्याचमुळे आम्ही उमेशजी मोरे साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करत आहोत. सत्यम सेलचे मालक उमेशजी मोरे साहेब आपल्या मनापासून आम्ही आभारी आहोत. आणि सध्या तरी आता पुन्हा एकदा मॅच कडे वळणार आहोत. 3 ओव्हरचा खेळ. धावा झाला 29. सांगायचं आता माणूस काय हो पण मग ठीक आहे ना बाकीचं बाकी आवाज येतो लावडा काही सांगू नाही केलं हॅलो आवाज आहे ना असं एक एकाला नाही का पाणी तरी पिऊ दे बॉटल आहे का रे बाहेर बॉटल नाही दिली तर गायब झाले देऊन टाकून बोलता लेडीज टीम बोलवली काय 17 बॉलला 75 करायचे आहेत. सामना पूर्णपणे आता कठीणच झालाय. जिथे AB चांसी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पूर्णपणे स्ट्रिक दाखवण्याचा तो प्रयत्न तरी देखील तो ऑफस्टिकचा थोडासा बाहेरच राहिला. बॉल मोठा स्ट्रोक कन्वर्ट करता आलेला नाही. संघर्ष जारी आहे. विकी सध्या तरी खेळतोय परंतु 12 बॉल मध्ये 9 धावा काढल्यात. तो स्ट्राईक रेट कमी राहतोय. सिद्धू 7 बॉल मध्ये 16 वरती खेळतोय. त्याची बॅटिंग सध्या तरी चांगली राहिली आहे परंतु खेळाडूंना ही साथ द्यावी लागेल. एकच विकेट गेले आहे त्यामुळे ते प्रयत्न करावे लागतील. विकेट भरपूर हातामध्ये आहेत. क्रॉस बॅटेड ना आता लॉफ्टेड हिट. जितकी उंची तितकंच अंतर. बॉल झाला छुमंतर. आला हा यावेळेस विकीच्या बॅट मधनं ब्रांच स्ट्रोक षटका. अशाच फटक्यांची नितांत गरज आहे कारण आता रिक्वायर रेट खूप रन रेट वाढलाय आणि त्यामुळेच आपण पाहत आहोत ते स्ट्रोक आता खेळणं गरजेचे असतील. इथे आलेला तो षटकार आणि आता धाव फलक 36. हो अजून एक चांगला स्ट्रोक आहे. याही वेळेस आपण पाहूयात फिल्डर काय करतील आणि तो बॉल यावेळेस फायनली तो अडवलाय. बॉडी बॅलन्स थोडंसं गमावलं होतं आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत स्वतःला सावरलं. बॉलला बरोबर हातामध्ये कलेक्ट केलं आणि त्यानंतर बॉल फेकी होईपर्यंत त्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये काढल्या गेल्यात विकीकडनं. धाव फलक आता 38. श्यामजी लहाने आपण कुठे असाल कमेंट बॉक्सशी संपर्क साधा. अजून एक तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आता प्रयत्न फसलाय. प्लॅनिंग होतं हे गोलंदाजाचं. अडकवलंय त्या जाळामध्ये आणि आता ते विकेट मिळते. फलंदाज विकी होते बाद. तेरा बॉलला 67 करायचे. नाशिक जिल्ह्यातली एक सगळ्यात मोठी
टीम न्यू स्टारचा हा आयकॉन प्लेअर आहे. न्यू स्टार ना का ब्लू स्टार? न्यू स्टार बापू खडताळे. अगदी आपण पाहत आहोत नाशिक जिल्हा म्हटलं तर नाशिक जिल्ह्यातील सगळ्यात मोठी टीम ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते न्यू स्टार. या न्यू स्टार या टीमचे प्लेयर आपण पाहत आहोत बापू खडताळे यांचं शुभागमन झालेलं आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपण त्याचंही सहर्ष स्वागत करूयात. ॲज अ आयकॉन म्हणून तो या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. केपी टायगर्स या टीम कडनं तो खेळणार आहे ॲज अ आयकॉन म्हणून. तर त्याचं पुन्हा एकदा या जाणता राजा प्रीमियर लीग मध्ये जाणता राजा चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 39 झाल्या, 4 ओव्हरचा खेळ झालाय. 39 धावा, 12 बॉल 66 करायचे. 33च्या सरासरीने जावं लागेल. हा व्हाईट बॉल आपल्याला पंचांकडनं पाहायला भेटतोय. अमोल आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटतोय जिथे मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर 12 बॉलला 65 करायचे. केपी टायगर्स या टीमचे कोणी जर आयकॉन खेळाडू इथे जर उपस्थित झाले असतील तर आयोजकांशी संपर्क साधा. गामनेमळा यांचे आणबान शान अगदी आपण पाहत आहोत गुड्डूभाई यांचं शुभागमन झालेलं आहे या क्रीडा नगरीमध्ये. त्यांचंही करूयात आपण सहर्ष स्वागत. सध्या तरी घडेल काय पाहूयात. तो झेल पकडण्याचा तो प्रयत्न तोपर्यंत झेली सोडला आणि आता तिथे बॉल फेकी केला जाईल तोपर्यंत तिथे धाव मिळत आहे. एकच सिंगल. 11ला आता 62 करायचे. 11 बॉल मध्ये 62 धावा. षटकारांची तातीरबाजी करावी लागेल. ते षटकारच मारावं लागतील तर आता या धावा चेसेबल राहतील. 11 बॉलला 62 म्हटलं तर आता खूप अवघड आहे. 10 षटकार मारावे लागतील तर हा मॅच बनेल. पाहूयात. 43 धावा झाल्या. 43ला 2 विकेट. 4.1 चा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 11ला 62 करायचे. काउंटडाऊन चालू करावं लागेल असं वाटतंय आणि आता पंचांचा कॉल आहे तो व्हाईट बॉल चेक करण्यासाठी सांगितलंय. पंचांचा कॉल आहे. बॉल चेक केला जाईल. फेअर बॉल. चांगला चेंडू आहे. वाईड लाईनच्या आतमधनच गेला असं तडपणचं आमच्यापर्यंत सोपवत आहेत, कळवत आहेत. त्यामुळे तो फेअर बॉल आहे असं कळवत आहेत. पाहूयात विकेट किपरनं थोडस घाई केले आहे बॉल लावण्यासाठी. तिथे पाहूयात काय घडेल तोपर्यंत तर सिंगल मिळत आहे. 22 पंच कळवत आहेत. आता बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलेला आहे. बॅट्समन रिव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय. गेल्या बॉलवरती पंचांचा तो कॉल होता आणि या बॉलवरती आता चॅलेंज केलंय पंचांच्या डिसिजनला. बॉल चेक केला जाईल. व्हाईट बॉल आहे. थर्ड पंचांनी कळवला व्हाईट बॉल. व्हाईट +1 61 मिळाला तर 2 आणि आता धाव फलक 45. 10 बॉलला 60 करायचे म्हणजे 10 ही सिक्सरच मारावं लागतील. 10 बॉलला 60.
यावेळेस पहिला येतोय का पाहूयात. बॉल फक्त उंच गेला. फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. जजमेंट चुकीचं राहिलंय. झेल सोडलाय. आता 9 बॉलला तर 59 करायचे आहेत. सामनाच पुरेपूर आता आपण पाहत आहोत फिल्डिंग करणाऱ्या टीम कडे आहे. युके बादशाह हा संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळलाय. पहिलाच मॅच मध्ये त्यांनी 104 धावा काढल्या आणि 105 ते टार्गेट दिलंय आणि त्याचमुळे आता धावा चेस करत असताना थोडस नाकीनं आली आहे एबी चांसी या संघाला. पहिला मॅच मध्ये थोडस नाराजच केलं आणि आता यावेळेस पाहूयात व्हाईट बॉल कळवलाय. व्हाईट बॉलचा तो इशारा आहे. अतिरिक्त तिथे ती धाव मिळून जाईल आणि आता 9 बॉलला 58. ओव्हर पिच होता. क्रॉस बॅटेडने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर आहेत. पाहूयात बॉल अडवला जाईल तोपर्यंत ती सिंगलच मिळते असं दिसतंय चित्र. 8 बॉल मध्ये आता 57 करायचे आहेत. हो मॅचच्या आता औपचारिक बाकी आहे सही म्हणायला हरकत नाहीत कारण आता टार्गेट खूप मोठं वाटतंय. 7 बॉल मध्ये आता त्या 57 करायचे आहेत. हा धावा अगदी पाहता होत 105 होत्या. मग त्याचमुळे तो दबाव ते मोठे फटके आले नव्हते परंतु आता हा लेट पण थेट येतो असं वाटतंय. बॉल निघाला मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेस्टेक स्टँडला दिली गेलेली सलामी. षटकार. हे फटके लवकर आणि थोडे जास्तचे येणं गरजेचे होते. आता 6 बॉलला 51 करायचे. आज तारे सितारे या नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडू या स्पर्धेला आवर्जून खेळण्यासाठी येणार आहेत आणि त्या आयकॉनांवरती नजर आहेत. आणि सध्या तरी आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये तेजस हा खेळाडू चमकलाय. बॅटिंग असेल बॉलिंग असेल दोन्ही फॉर्मॅट मध्ये. चला बॉल लवकरात लवकर फेकायचा आहे. चला बॉल द्या तिकडनं लवकरात लवकर. 6 बॉलला 51. ओ यावेळेस पाहूयात बॉल अडवण्याचा तो प्रयत्न आणि आता बॉल निघालाय. बीट करून काऊ कॉर्नरला. शेंडू सीमा पार आला. हा महत्वाचा 4 येतोय चौकार. नाशिक तालुक्याचे एपीआय अर्थातच दीपकजी बिरारी सर सध्या तरी बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटतायत. ती आयकॉनची भूमिका चांगली राहिली होती त्यामुळे बॅटिंग मध्ये ती संधी मिळाली नाहीत कारण टॉप ऑर्डरनं खूप चांगली ती कामगिरी केली होती. परंतु आता ऍज अ बॉलिंग मार्क वरती ते भूमिकेमध्ये आहेत. ओबो पिच खोदून काढलाय. लॉंगॉनला फिल्डर आहेत. पुन्हा एकदा चकमा देऊन जाईल बॉल. एका डप्प्यानंतर शेंडू सीमा पार. लगातारचा दुसरा 4 चौकार. थोडेसे लेट फटके येत आहेत. लवकर खेळणं गरजेचे होते परंतु आता पुढच्या मॅच मध्ये ती चान्स आहे त्यामुळे आता स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न चालवला गेलाय फलंदाजांकडनं. क्रॉस बॅटेडने खेळायचं होतं आता. स्क्वेअर लेग मधनं फिल्डर येईल. एक सिंगल आता मिळते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न झालाय. 3 बॉलला 42. पुढचे दोन्ही संघ चला रेडी राहायचे आहेत. ओ लॉफ्टेड स्क्वेअर कट. हा फटका क्रिकेटचा क्लास झळकतो या फटक्यामध्ये. चेंडू सीमा पार. कव्हरला ठोकला. हा अजून एक चौकार. 2 बॉलला 38. थोडस डिस्टन्स विषयाने पराजय मधील जास्त राहील त्यामुळे जिंकणाऱ्या टीमला तो एक जास्तचा कॉन्फिडन्स हा सामना जिंकल्यानंतर तो मिळेल. आणि सध्या तरी फिल्डिंग करणाऱ्या टीमचा पाठ जळ आहे.
पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक होता, परंतु फिल्डर आहेत आता बॉल अडवण्याची ती संधी आहे जयला आणि तिथे तो बॉल अडवतायत. बॉल फेकी केली जाईल तोपर्यंत सिंगल आणि आता एक बॉलला 37. मध्ये टाकण्याचा प्रयत्न, ओव्हरची समाप्ती आणि अशा पद्धतीने तो सामना जिंकलाय. युके बादशाह या टीमनं 36 धावसंख्येनं हा सामना जिंकला.